नमस्कार. वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित श्री स्वामी समर्थ विद्यालय, लांडेवाडी, भोसरी, पुणे या शाळेच्या संस्थेचे संचालक आदरणीय श्री दशरथ पाटील साहेब, तसेच संस्थेच्या संचालिका आदरणीय श्रीमती पद्मावती पाटील मॅडम यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने तसेच मार्गदर्शनाखाली आज आपण क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जीवन परिचय पाहणार आहोत. प्रथम क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे आपणास क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जीवन परिचय सांगत आहे. स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे तसेच पत्री सरकार किंवा प्रति सरकार हा समांतर शासनाचा एकमेवा द्वितीय प्रयोग राबवणारे राजकीय कार्यकर्ते म्हणजेच क्रांतिसिंह नाना पाटील हे होय. महाराष्ट्रातील एक झुंजार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाणारे समाज सुधारक नाना पाटील यांचे पूर्ण नाव नाना रामचंद्र मिसाळ होते. नाना पाटील यांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म 3 ऑगस्ट 1900 मध्ये सांगली जिल्ह्यातील बहे बोरगाव येथे झाला. सांगली जिल्ह्यातील एडे मच्छिंद्र हे त्यांचे मूळ गाव होते, पण वडील रामचंद्र हे गावचे पाटील म्हणून कार्यरत होते, म्हणूनच त्यांचे आडनाव पाटील पडले. लहानपणी नाना पाटील यांचे वास्तव्य मुख्यत्वे वाळवा या गावी होते. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीरयष्टी लाभली होती, म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. नाना पाटील हे 1916 साली 7वी परीक्षा उत्तीर्ण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. नंतर समाजकार्याच्या ओढीने नोकरी सोडली व 1930च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभाग घेतला. नानावरती वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. नानांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना तलाट्याची नोकरी मिळाली. पुढे कोल्हापूर व सातारा या विभागात सत्यशोधक चळवळीचे प्रभावक्षेत्र वाढवले. त्यांनी ग्रामीण भागातून दौरे काढून अंधश्रद्धा, हुंडा यासारख्या अनिष्ट चालीविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. ग्रामीण भागातील बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वतंत्र चळवळीत सहभागी करून घेणे हे नानाचे प्रमुख योगदान होते. ब्रिटिश सरकारला समांतर अशी यंत्रणा उभी करण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी त्यांनी 1942च्या चळवळीत आपला आपण करू कारभार हे सूत्र अंमलात आणले. त्यातूनच नानांनी प्रति सरकार ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. आपला आपणच करू कारभार हे सूत्र हाती घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापना केलं. गुलामगिरीची तीव्र तिढी, स्वातंत्र्याचा ध्यास हे गुण नानाच्या अंगी होते. त्याचबरोबर दणकट शरीर, कुशल नेतृत्व या गुणांना प्रभावी वक्तृत्व याची जोड मिळाली. पाहता पाहता सातारा सांगली पट्ट्यातून नाना पाटलांच्या चळवळीत अनेक जण सामील झाले आणि तुफान सेना नावाची स्थापना झाली. 1929 ते 1932 या काळात त्यांनी हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन ही गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली. क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा सांगली भागात स्वतंत्र चळवळीचे नेतृत्व करणारे तसेच प्रति सरकार हा समांतर शासनाचा प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजेच क्रांतिसिंह नाना पाटील होय. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानाकडे होती. ब्रिटिश सरकारला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा त्यांचा विचार होता. आपला आपण करू कारभार
हे सूत्र त्यांनी इसवी सन 1942च्या चलेजाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणीवेतून प्रति सरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रति सरकारच्या माध्यमातून लोक न्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्य व्यवस्था नाकारून त्यांनी 1942च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. या प्रति सरकारच्या माध्यमातून बाजार व्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोक न्यायालयाची स्थापना, दरोडेखोरांना पिळवणूक करणाऱ्या सावकारांना व पाटलांना कडक शिक्षा अशी अनेक समाज उपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तुफान सेना या नावाचे सैन्य दलाची स्थापना केली होती. सरकारी बँका, पोस्ट व तार खाते, पोलीस ठाणे यावर छापे घातले. सरकारतर्फे हेरगिरी करणाऱ्यास तसेच जबरी सारा वसूल करणाऱ्या पाटील व तलाट्यांना पायावर काठीने तडाखे देऊन पायावर पत्रे ठोकले जात असत. यावरूनच त्यांच्या या प्रति सरकारला पत्री सरकार हे नाव रूढ झाले. यानंतर ब्रिटिश सरकारने नाना पाटलांना पकडून देणाऱ्यास 10,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केले. तरीही ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवावर हल्ला करून त्यांना नामोहरण करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीपणे राबवले. 1943 ते 1946 या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे 1500 गावात प्रति सरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातील अनेक ठिकाणी करण्यात आला. एडे मच्छिंद्र येथे गडखिंडीत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सहमतीने 7 जून 1943 रोजी पगारी आगगाडी लुटण्यात आली. क्रांतिकारकांना पैशाची गरज लक्षात घेऊन क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी आखलेल्या योजनेतून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सहमतीने सरकारी मालमत्ता लुटण्याचे ठरले. त्यानुसार दर महिन्याला पगार घेऊन जाणारी आगगाडी लुटण्याचे निश्चित केले. 7 जून 1943 रोजी मिरजहून पुण्याला जाणारी आगगाडी बिचूड म्हणजे सध्याचे भवानीनगर व शेनोली स्टेशनच्या मध्ये असणाऱ्या एडे मच्छिंद्रच्या गडखिंडीत अडवण्यासाठी सर्वजण सकाळी 8 वाजता एकत्रित आले होते. बिचूडहून गाडी सुटल्याचा निरोप एका सायकलवरून येऊन दिला. त्यानंतर रुळावर दगड रचण्यात आले. अडथळ्यावर गाडी थांबली. गाडीतून पैशाची पेटी बाहेर काढून ती फोडून त्यातील 19,716 रुपये लुटण्यात आले. पैसे घेऊन सर्वजण डोंगरात पसार झाले. 16 जणांनी ही धाडसी लूट केली होती. या आंदोलन काळात नानांनी ग्रामराज्याची स्थापना करण्याचे कार्य हाती घेतले. खेड्यातील परकीय सत्ता नामशेष करून त्यांना स्वयंपूर्ण बनवावे व त्यांचा सर्व कारभार ग्रामस्थांच्या हाती द्यावा अशी त्यांची ग्रामराज्याची संकल्पना होती. लोकनियुक्त पंचांनी खेड्याचा कारभार पाहावा व आवश्यक वाटल्यास भूमिगतांनी त्यांना मदत करावी अशी ग्रामराज्याची कार्यपद्धती होती. कराड, वाळवा, तासगाव इत्यादी ठिकाणी पंचसभा स्थापन झाल्या व न्यायदान समित्या स्थापन झाल्या. 1920 ते 1942 या काळात नाना पाटील यांना 8 ते 10 वेळा तुरुंगवास झाला. 1942 ते 1946 या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले. जंग पछाडले, पण क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिटिशांना सापडले नाही. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली. त्यांची जमीन सरकार जमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपला जीव धोक्यात घालून धावपळीत मातोश्रीवर अंत्यसंस्कार केले. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावर सन 1946ला क्रांतिसिंह नाना पाटील कराड तालुक्यात प्रकट झाले. काँग्रेस मंत्रिमंडळ अधिकारूढ झाल्यानंतर नानावरील पकड वॉरंट रद्द करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला व शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. अखेरच्या दिवसात त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. ते 1957 मध्ये उत्तर सातारा व 1967 मध्ये बीड मतदारसंघातून 2 वेळा लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.
नाना पाटील प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. पैलवानाच्या आविर्भावात अत्यंत रांगड्या भाषेत ग्रामीण दाखले देऊन आपला विषय ते ठामपणे मांडत. आचार्य प्रके अत्रे यांनी नाना पाटलांना क्रांतिसिंह ही पदवी बहाल केली. अस्पृश्यतेला त्यांनी विरोध केला. अज्ञानी दुर्बल घटकांचे त्यांनी खंबीरपणे नेतृत्व केले. ते महात्मा गांधींचे अनुयायी होते, परंतु सशस्त्र क्रांती मार्गाने ब्रिटिश सत्ता उलथून पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जनसेवा व देशसेवा हेच त्यांचे जीवन कार्य होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजश्री शाहू महाराजांच्या कार्यांचा प्रभाव होता. त्यांनी गांधी विवाह ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला. तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयाची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाज सुधारणेचे कार्य केले. त्यामुळे शाहीर निकम व नागनाथ नायकवडी यांच्यासारखे कार्यकर्ते घडले. सत्यशोधक चळवळ, भारतीय स्वातंत्र्य संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन या सर्वांना महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नेतृत्व लाभले. अशा या झुंजार तसेच स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांचे 6 डिसेंबर इसवी सन 1976 साली मिरजमध्ये निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. धन्यवाद.